कोकण कोकण म्हणजे काय तर महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी। भारतातील कोकण हा प्रदेश भारताच्या पश्चिम समुद्र किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे। हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो। कोकणाला संस्कृत मध्ये अपरांत म्हणतात। पौराणिक कथानुसार कोकण प्रदेश भगवान परशुराम यांनी निर्माण केला होता। स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेल्यानंतर तिथे त्यांनी शूरपारव म्हणजे सोपारा देशाची निर्मिती सागरापासूनच केली। तसंच परशुरामांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचं ठरवलं आणि त्याचप्रमाणे सिंधू सागराला म्हणजेच अरबी समुद्राला मागे हटण्याचा आदेश दिला। सागराने परशुरामाचा बाण जिथे पडेल तिथून मागे हटण्याचं मान्य केलं। परशुरामाचा बाण जिथे पडला तिथून कोकणाची निर्मिती झाली। अशा प्रकारे परशुरामांनी निर्माण केलेल्या कोकणाला परशुराम भूमी सुद्धा म्हटलं जातं। कोकण म्हणजे कोण आणि कण म्हणजेच कोपरा भाग। सर्वात स्वीकारलेला सिद्धांत म्हणजे कोकण कुक्कण जमातीचा आहे। कुक्कण लोक हे प्रदेशाचे आदिवासी आहेत। आजच्या काळातील कुडुंबी लोक म्हणजेच कुक्कणांचे वंशज असल्याचं म्हटलं जातं। त्यांनी ज्या भूमीत वास्तव्य केलं त्यांना कोकण म्हणतात। कोकणी भाषा त्या प्रदेशातील महाराष्ट्री प्राकृतापासून विभक्त झाली आणि त्याला कोकणी म्हटलं जातं। महाराष्ट्रात कोकण प्रदेशाला मराठीत कोकण म्हणतात। तसं कोकण म्हटलं की निसर्ग समृद्ध, आंबा काजूच्या बागा सर्व काही न्यारच, तेव्हा कोकण आपलाच असा। कोकणाला कोकण का म्हणतात हे तर समजलंच असेल, मग ही माहिती प्रत्येक कोकणकरांपर्यंत नक्की पोहोचवा।